नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवीन एक भरती आलेली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये. याच्यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत, याची अर्ज करण्याची तारीख किती असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, फी भरायसाठी किती फी लागणार आहे, तसेच याच्यामध्ये कोणता अभ्यासक्रम असणार आहे, काय अभ्यासक्रम आहे, सर्व टोटल माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेणार आहे. चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. चला, नाशिक महानगरपालिकेमध्ये नवीन पद भरती निघालेले आहे. आता कोणकोणती पद आहेत वगैरे ते आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी अर्ज कधी करायचा हे जाणून घेऊ. याच्यामध्ये 10 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. तसेच अर्ज करण्याची लास्ट तारीख ही 1 डिसेंबर 2025 राहणार आहे. तसंच याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे ते आपल्याला तुम्हाला या त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला ज्यावेळी एक्झाम डेट डिक्लेअर होईल त्यावेळी तिथं वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे आणि त्याचे प्रवेशपत्र हे 7 दिवस अगोदर त्यांच्या वेबसाईटवरती येणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कास्टसाठी 900 रुपये लागणार आहेत आणि ओपनसाठी 1000 रुपये चार्ज लागणार आहेत या ठिकाणी. तसेच आता यामध्ये कोणकोणते पद आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही टोटल 9 पद आहेत. हे जे 9 पद आहेत टोटल, पहिले पद आहे बघा सहाय्यक अभियंता विद्युत, सहाय्यक अभियंता स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, कनिष्ठ अभियंता विद्युत. या पद्धतीने हे टोटल 9 पदं असणार आहेत. त्या पदांना किती वेतन आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या पदासाठी 41,000 ते 400 एवढं तुम्हाला पगार राहणार आहे. तशाच पद्धतीने 9 पदाचे पूर्ण टोटल या ठिकाणी वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे. तसेच कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पण यांनी दिले आहे. पहिल्या पदासाठी 3 जागा आहेत, दुसऱ्या पदासाठी 15 जागा आहेत. टोटल या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. टोटल 9 पदासाठी कोणकोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते पद्धतीने या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ की तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहेत त्या पोस्टमध्ये तुमच्या कास्टला किती जागा आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पद नंबर 1 आहे सहाय्यक अभियंता विद्युत. या पोस्टसाठी पाहू शकता तुम्ही हे त्यांनी तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये त्यांनी टोटल किती जागा आहेत याच्यामध्ये 3 जागा आहेत. त्या 3 जागा ह्या कोणकोणत्या पदासाठी ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर पहिली जागा आहे अज म्हणजे काय, ST कास्टसाठी ही जागा आहे. दुसरी आहे VJA या कास्टसाठी ही जागा आहे. तिसरी जागा ही ओपनसाठी आहे. म्हणजे ओपनसाठी जर जागा असेल तर ते ह्यातले प्रत्येक कास्टवाले हे त्या पदासाठी अर्ज करू शकतात. पहिल्यांदा तुमचा कास्टचा नंबर लागेल. कास्टवाल्यांचा नंबर नाही लागला तर ओपनसाठी ती जागा तुम्हाला दिली जाईल. तसंच त्या पद्धतीने आता 2 नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता. त्याच्यामध्ये 15 जागा आहेत. 15 जागा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तसेच या 15 जागेमध्ये SCसाठी 2 जागा, STसाठी 3, VJA, BJB, त्याच्यानंतर NTB, त्याच्यानंतर IMAW म्हणजे OBC, त्यानंतर SCBC, EWS यांच्यासाठी प्रत्येकी 1, 2 अशा जागा आहेत आणि ओपनसाठी 4 जागा दिलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक पदाच्या प्रत्येक जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तसेच आता आपण याच्यामध्ये जाणून घेऊ की आता याचा अभ्यासक्रम काय राहणार आहे. अभ्यासक्रमासाठी आपल्याला याच वेबसाईटमध्ये खाली त्यांनी दिलेले आहे व्यवस्थित अभ्यासक्रमाची रचना वगैरे केलेली आहे तक्त्यामध्ये. ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहेत. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे जे पहिलं पद आहे सहाय्यक अभियंता विद्युत, या पोस्टसाठी टोटल मराठी 15, इंग्लिश 15, सामान्य विज्ञान 20 आणि संबंधित विषय हा जो तुमचा विषय आहे त्याच्यासाठी 50 अशा टोटल 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. हे जे 15, 15, 20 आणि 50 लिहिलेले आहेत ते प्रश्नांची संख्या आहे. टोटल 100 प्रश्नांची संख्या असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला हे 2 गुण दिले जाणार आहेत आणि 2 तासाचा या ठिकाणी कालावधी असणार आहे. या पद्धतीने हे तुमची एक्झाम होणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचा अभ्यासक्रम वगैरे काय आहे काय नाही ते. याच पद्धतीने याची एक्झाम वगैरे होणार आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते पण यांनी हे दिलेलं आहे. कागदपत्रे यांनी दिलेलं आहे अर्जदाराची माहिती वगैरे, शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असतं. त्याच्यानंतर तुमचं कास्टमध्ये येत असेल तर नॉन क्रिमिनल, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं, माजी सैनिक वगैरे तुम्ही ज्या आरक्षणासाठी पात्र आहात त्या आरक्षणानुसार तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. तसेच आता ह्याची मेन गोष्ट म्हणजे याची ही एक्झाम आहे ती कोणता पोर्टल घेणार आहे. तर याच्यामध्ये 2 पोर्टल असतात, तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. 2 पोर्टल असतात. ते एक असतं TCS आणि दुसरं असतं IBPS. तर आता ह्याची एक्झाम कोण घेणार, ते IBPS ही एक्झाम घेणार आहे. तर आता ते IBPS कशी एक्झाम घेणार आहे
म्हणजे कोणत्या बेसवर IBPS एक्झाम घेणार आहे ते आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित. तर त्यांनी आता ह्या PDF सांगितलं आहे, की आता येथे मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये त्यांनी सांगितलं आहे छायाचित्र प्रतिमा अपलोड करायची आहे. 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर ह्याचा तो पिक्सेल असणार आहे. तर त्याची फाईल अपलोड करायची साईज राहणार आहे 20 KB ते 50 KB. ही जी साईज अपलोड करायची ही आहे, तो शक्यतो IBPS ही पोर्टल ही एक्झाम घेतो. IBPS जर फॉर्म भरायचे असेल तर त्यांचीही डॉक्युमेंट्स अपलोड करायची ही क्रायटेरिया असतं. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण यांनी दिलेले आहे पाहू शकता. काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर सही करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. 10 KB ते 10 KB ते 20 KBमध्ये सिग्नेचर अपलोड करायचे आहे. हा आपण क्रायटेरिया IBPSचाच क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे यामध्ये सिद्ध होते की IBPS ह्याची परीक्षा घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही IBPSच्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तयारी करून घ्या. याची जर मेन जाहिरात ही झाली, आता याचे ऑनलाईन फॉर्म कधी सुटणार आणि ते ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.